मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेत। आज रात्री ते शिवनेरीवर मुक्कामी असणार आहेत। 29 ऑगस्टला ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज रात्री ही भेट होणार असल्याचं बोललं जात आहे। याबाबत सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे। सूत्रांकडून असं कळालंय की आज रात्री सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत। जरांगे पाटील यांच्यासोबत वाहनांची संख्याही जास्त आहे, त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे। याबाबत सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटण्याची शक्यता आहे। मात्र आता या प्रतिनिधींमध्ये कोण नेते असणार आहे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये। एक वरिष्ठ नेता जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे। हा नेता सरकारचा निरोप जरांगे पाटील यांच्याकडे पोहोचवणार आहे। यावर जरांगे पाटील काय बोलणार आहे, त्यांचं आंदोलन पुढे ते चालू ठेवणार आहे का, की तिथून परत ते अंतरवली सराटीसाठी माघारी फिरणार आहात, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।